महाराष्ट्र के वर्धा जिले से एक बेहद दुखद और संवेदनशील मामला सामने आया है। यह एक 12 वर्षीय बच्ची का शव एक खेत में बने कमरे से बरामद होने के बाद पूरे इलाके में शोक और आक्रोश का माहौल है। पुलिस के अनुसार 15 जुलाई को सावंगी मेघे थाना क्षेत्र में बच्ची स्कूल से घर लौटने के बाद लापता हो गई थी। बाद में उसका शव खेत में मिला। प्रारंभिक जांच के आधार पर पुलिस ने गंभीर आपराधिक धाराओं और पॉक्सो अधिनियम के तहत मामला दर्ज किया है। घटना के बाद वर्धा पुलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल के निर्देश पर 14 विशेष टीमों का गठन किया गया। साइबर टीम, स्थानीय अपराध शाखा और अन्य जांच अधिकारियों ने संयुक्त रूप से जांच शुरू की। जांच के दौरान रोठा निवासी 30 वर्षीय राहुल राजू मडावी को हिरासत में लेकर पूछताछ की गई और बाद में उसे हत्या, पॉक्सो अधिनियम तथा अन्य संबंधित धाराओं के तहत गिरफ्तार किया गया है। इस घटना के बाद जिले में लोगों में भारी नाराजगी देखने को मिली है। बड़ी संख्या में युवाओं ने अस्पताल परिसर में प्रदर्शन करते हुए आरोपी के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। पुलिस प्रशासन ने लोगों से शांति बनाए रखने की अपील की है। पुलिस का कहना है कि मामले की जांच अभी जारी है और सभी साक्ष्यों की गहन जांच की जा रही है। अधिकारियों के अनुसार जांच पूरी होने के बाद कानून के अनुसार आगे की कार्रवाई की जाएगी। काल सावंगी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोठा गावामध्ये एक अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली होती। त्या गुन्ह्याच्या संदर्भाने सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), 66, 332B, पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी राहुल राजू मडावी राहणार रोठा याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास SDPO वर्धा सिटी यांचे नेतृत्वाखाली विशेष तपास पथक याचा तपास करत आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। तर यामध्ये एक आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। जवळपास 30 वर्षाचा। कसा काय संपर्कात त्या मुलीचा आला काही? तो जवळच्या शेतामध्ये लेबरर म्हणून काम करत होता आणि त्यांच्या नेहमी त्या घरामध्ये येणे जाणे होते। त्याबद्दल आम्ही तपास करत आहे। सध्या त्याच्या गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे आणि त्याला गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। आम्ही तपास करतो त्याबद्दल। पुढील तपास 30 वर्ष वेळ सर, याला कुठून ताब्यात घेण्यात आलं? याला त्या गावामध्येच ताब्यात घेण्यात आले। त्याला रात्री चौकशीसाठी आम्ही ताब्यात घेतले होते आणि तपासामध्ये त्याचा रोल निष्पन्न झाल्याने आता त्याला गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये आरोपीने स्वतः त्यांनी काही कबूल केलं नाही, त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानेच त्याला अटक केलेली आहे। बाकी आम्ही या संदर्भात मेडिकल ओपिनियन पण घेणार आहे। ते मेडिकल ओपिनियन नंतर बाकी स्थिती अजून क्लिअर होईल। मी आपल्याला सांगतो की यामध्ये ते अत्याचारबद्दल एक मेडिकल ओपिनियन आल्यानंतर ते वस्तुस्थिती जास्त क्लिअर होईल। त्यामध्ये ते तपास अधिकारी त्याचे DYSP आहे, त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यामध्ये ऑफिसर्स आणि मेन असे टोटल 10 लोकांची टीम त्यांना देण्यात आलेली आहे। सर, मुलीचे या संदर्भात थोडा आता बोलणे थोडं योग्य नाही राहणार। तपास चालू आहे आणि जसं चीजे निष्पन्न होईल तसं आम्ही अपडेट करू। पण आरोपी कारण एक आरोपी सध्या तरी त्यामध्ये या आरोपीचा सहभाग निश्चित झालेला आहे आणि त्याला अटक केलेली आहे। सर जारी हा, ते जप्त केलेले आहे। सर, या संपूर्ण असं काही लक्षात नाही, नाही, प्राथमिक तपास नाही, त्यामध्ये तो घरामध्ये गेला होता। ही प्राथमिक जो तपासामध्ये निष्पन्न होते की ते घरामध्ये होता, ती एकटी होती आणि त्यांनी तो तसा प्रसंग केला। असं अत्याचार झाल्याचा दुसरा प्रश्न नाही, हा मुलीचा नातेवाईक नाही आहे आणि दुसरा की तो अत्याचारबद्दल मेडिकल ओपिनियनमध्ये वस्तुस्थिती अधिक क्लिअर होईल। पण हा जो विक्टिम परिवार आहे तो पण लेबर काम करतो आणि तो पण जवळच्या शेतामध्ये लेबर काम करतो, म्हणून त्याच्या नेहमी त्यांच्या घरामध्ये पाणी वगैरे पिण्यासाठी वगैरे येणे जाणे होते। किती वर्षापासून काही संपर्क काही? आम्ही तपास करू त्याचा। DPO वर्धा सिटी सुनील महाडिक। सुनील महाडी नवीन आले आहेत प्रशासन? यामध्ये तपास अधिकारी SDPO वर्धा सिटी आहे सुरुवातीपासून तपासाचे, आणि त्यामध्ये जेव्हा कोणताही गंभीर गुन्हा घडतो त्यांना मदत करण्यासाठी एक विशेष टीम त्यांना दिली जाते जो डेडिकेटेड त्या गुन्ह्यामध्ये काम करतात। त्यासाठी आम्ही एक 10 लोकांची टीम तयार केलेली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टाची पण मागणी केली होती साहेब। यामध्ये आम्ही लवकरात लवकर त्याच्या गुन्ह्याचा तपास करून त्याला कोर्टामध्ये सादर करणार आहेत। नंतर न्यायालयाला तशी विनंती करण्यात येईल। याबद्दल मी अजून माहिती घेणार आहे आणि यामध्ये माझं सर्वांना आव्हान पण आहे की चांगल्या प्रकारे तपास सुरू आहे आणि सर्वांनी संयम ठेवावा। सर, नाव नाही तर तो एक गुन्हा आहे।
इस संवेदनशील मामले में किसी भी निष्कर्ष पर पहुंचने से पहले जांच पूरी होने का इंतजार करना जरूरी है। जैसे ही इस मामले में कोई नई आधिकारिक जानकारी सामने आएगी, हम आपको सबसे पहले अपडेट देंगे। इसलिए बने रहिए साहसिक 24 न्यूज के साथ।